हाय फ्रेंड्स, मी पौर्णिमा. मला तुमच्यासोबत थोड्या काही गोष्टी शेअर कराव्या वाटल्या म्हणून मी हा व्हिडिओ काढते. तसं तर मी एक यूट्यूबर म्हणून नवीन सुरुवात करते आहे, पण त्यामुळे तुम्ही माझी एक फॅमिली झाली आहात. त्यामुळे मला माझे विचारसुद्धा तुमच्यासोबत एकदा शेअर करायची इच्छा झाली की माझ्या फॅमिलीतल्या लोकांना माझ्याविषयी काय वाटतंय, माझ्या विचारांबद्दल काय वाटतं हे बघायचं. त्यासाठी मी एकदा तुम्हाला माझे विचार सांगते. विषय काय झाला आहे माहिती आहे का? आजकाल प्रेम म्हणजे फक्त सोबत फिरणं, मूवीला जाणं, एन्जॉय करणं, इकडे तिकडं फिरणं असं झालेलं आहे. पण खरं सांगा, ह्यालाच प्रेम म्हणतात का? ह्यालाच लॉयलिटी म्हणतात का? नाही. फिरायला जाणं, एन्जॉय करणं ह्या गोष्टी तर प्रेमात होतच राहतात. पण विषय काय आहे की विषय लॉयलिटीचा आहे. विषय लॉयलिटीचा म्हणजे कसा की फक्त कोणाला कॉल न करणं, आपल्या पहिल्या एक सोबत म्हणजे काहीच कॉन्टॅक्ट न ठेवणं किंवा कोणाला भेटायला न जाणं, ह्यालाच लॉयलिटी म्हणतात का? आपण आपला जो पार्टनर आहे त्या पार्टनरशिवाय त्या पार्टनरची जागा आपण इतर कोणालाच द्यायची नाही. म्हणजे कसं की जर समजा आपल्या पार्टनरपेक्षा आपला पार्टनर जर समज साधा राहत असन, साधा भोळा असन, म्हणजे ठीक आहे, एवढा मॉडर्न नसन, शॉर्ट कपडे घालत नसन, नॉर्मल आपल्या समाजाला साजल असा कपडे वगैरे घालत बिलत असन, तर ठीक आहे ना. मग आपला पार्टनर असं साधा राहतो, त्याच्यामुळे आपल्या समोरून जर एखादी हॉट मुलगी, हॉट मुलगा, म्हणजे एक स्टँडर्ड मुलगा, म्हणजे जे असं व्यवस्थित एकदम टाकाटक एकदम कडक दिसते, आपल्या भाषेत, आपल्या जनरेशनच्या भाषेत टाकाटक कडक दिसते, मग त्या मुलीकडं बघणं, त्या मुलाकडं बघणं, त्या मुलाला स्टॉक करणं, कुठे चाललंय, काय चाललंय, सिंगल आहे का नाही, बोलायचं का नाही, हा जरी विचार डोक्यात येणं, ह्याला सुद्धा आपल्या पार्टनर सोबत चिटिंग करणं असंच म्हणतात. ह्याला लॉयलिटी म्हणत. केलंय, फेसबुकला लाईक केलं म्हणजे काय झालं? फक्त बघितलं, इंटरेस्ट घेऊन बघितलं, त्याच्यात काय होणं? नॉर्मल नाही. ह्या गोष्टी नॉर्मल नाही आहेत मित्रांनो. ह्या छोट्या छोट्या गोष्टींपासूनच खूप मोठं काहीतरी घडतं. त्यामुळं ह्याच्यामुळं अनेक जणांची लग्न सुद्धा तुटलेली. मी पण मॅरिड आहे, ह्याच्यामुळं मला सुद्धा थोड्याफार गोष्टी कळतात. ह्या गोष्टीने मी तुम्हाला सांगते, तुमची छोटी बहीण म्हणून किंवा एखादी आपले शुभचिंतक म्हणून ऐका प्लीज, माझं ऐका. एखाद्याचं आयुष्य नका खराब करू किंवा एखाद्यामुळं आपलं स्वतःचं सुद्धा आयुष्य नका खराब करून घेऊ. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक्यू.